पुढची बातमी शिवसेनेची। आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे। उबाठाकडून षण्मुखानंद सभागृहामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। 6 खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष आहे। उबाठाकडून वर्धापन दिनाचा टीझर सुद्धा प्रदर्शित करण्यात आला। दरम्यान षण्मुखानंद सभागृहाबाहेरून तयारीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी। आज दोन्ही शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन साजरा होताना पाहायला मिळतोय। ठाकरे गटाचा वर्धापन दिन जो आहे तो षण्मुखानंद हॉल येथे साजरा होणार आहे। आपण तिथेच आहोत आणि षण्मुखानंद हॉलच्या बाहेर संपूर्ण बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे। संपूर्ण परिसर जर बघितला तर भगवा झालेला पाहायला मिळतोय आणि विशेष म्हणजे जानव्याचे वय उठत नाही त्यासाठी एकजुटीचा सुंबच हवा हे जे प्रबोधनकार ठाकरेंनी लिहून ठेवलेलं वाक्य आहे ते इथे एंट्रीलाच लावण्यात आलेला आहे। वारसा विचारांचा हिरक महोत्सव शिवसेनेचा अशा पद्धतीने इथे लिहिलेला आहे। त्याचबरोबर स्वतः बाळासाहेबांचा फोटो आहे, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचे बॅनर्स लावलेले आहेत, कार्यकर्त्यांचे बॅनर्स लावलेले आहेत, राहिलेले आहेत ते कडवे शिवसैनिक आहेत अशा आशयाचे देखील अनेक बॅनर्स जे आहेत ते इथे झळकलेले आहेत। आपण जर बघितलं तर कालच 6 खासदार जे आहेत ते ठाकरे गटाचे फुटून शिंदे गटात गेलेले पाहायला मिळाले। त्यामुळे संसदेमध्ये शिंदे गटाच्या खासदारांची संख्या अधिक वाढलेली पाहायला मिळाली। मात्र असं असताना आज उद्धव ठाकरे नेमका काय संदेश कार्यकर्त्यांना देत आहेत हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे। आजच्या या कार्यक्रमाला 5:30 वाजता सुरुवात होणार आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। 6 खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार याकडे तर सर्वांचे लक्ष आहेच। मात्र सदस्य नोंदणी अभियानाचा देखील आज शुभारंभ जो आहे तो करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर जर बघितलं तर दंगल फेम कवी नितीन चंदन शिवे यांच्या कवितांचा कार्यक्रम आहे। स्टँड अप कॉमेडियन मंदार भिडे यांच्या हास्यकल्लोळ कार्यक्रमाचा देखील आयोजन जे आहे ते करण्यात आलंय। शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचे भगवा विषयावर व्याख्यान आहे आणि अशा पद्धतीचा हा एकंदरीतच कार्यक्रमाचा रूपरेषा जी आहे ती असणार आहे। आदित्य ठाकरे देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतीलच। युवा कार्यकर्ते कसे अधिकाधिक जमवायचे याचा जो आढावा आहे तो देखील आदित्य ठाकरे घेताना पाहायला मिळतील। त्यामुळे आजच्या या वर्धापन दिनाला नेमकं उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र, मुंबई।